पॅराशूट ॲडव्हान्स होम मिनिस्टर स्वप्न गृहलक्ष्मीचं साकारत आहे वामनहरी पेठे ज्वेलर्सच्या आजच्या भागामध्ये. मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. अंधेरी पश्चिम मॉडेल टाऊन या परिसरातल्या दोन वहिनी तनुश्री विचारे आणि नीलम राणे भेटूया आणि गप्पांना सुरुवात करूया. नमस्कार. लक्ष्मी काय करते? ती लहान आहे तुमच्यापेक्षा. वहिनी नाव सांगा. तनुश्री प्रशांत विचारे. आणि आता ओळख करून द्या. ही माझे मिस्टर प्रशांत विचारे. सासूबाई ही माझी मावशी. सासूबाई ह्या सासूबाईंची बहीण. हा माझा एकच भाचा आता आला. हे माझे भाऊजी. हा छोटा भाऊ. ही मोठी बहीण. वा वा वा, सगळ्यांची ओळख झाली. आणि हा माझा मुलगा. सॉरी, हा माझा मुलगा. हॅलो. सी नमस्कार बोल बाबू. नमस्कार. आणि आता गप्पा. होम मिनिस्टर सुरू झालं आणि मग आपण वहिनी आणि त्याचबरोबर मिस्टर सासू सासरे सगळ्यांचीच गप्पा मारू लागलो. घरातला आनंद खूप महत्वाचा आहे. पण असं होतं ना, बऱ्याचदा बरंच काही बोलायचं असतं पण ते बोललंच जात नाही. कारण ह्यांना काय वाटेल, त्यांना काय वाटेल, यातच सगळं खरं तर आयुष्य पुढे पुढे जात असतं. पण मनात कुठेतरी असतं की मनाची पाठी कोरी करता यावी या भावनेतून आज मी आधी वहिनीशी गप्पा मारणार आहे. वहिनी, आनंदाचा हा कार्यक्रम बरोबर, पण तरी सुद्धा तुम्हाला आज बोलायचं झालं तर कोणत्या विषयावरून बोलायला आवडेल? माझ्या मते मुलगा आणि मुलगी यांना समान हक्क द्यायला पाहिजे. म्हणजे हे कोणी घरच्या सासरच्यानी म्हणतात? नाही, माहेरच्यानी पण आणि सासरच्यानी पण, की मुलगा मुलगीमध्ये फरक नाही केला पाहिजे. दोघांना पण सेम राईट्स दिले पाहिजे. तुमच्या बाबतीत असं होतं? बेसिकली काय, माझ्या आईकडच्या फॅमिलीकडे आम्ही 3 जणी बहिणी आणि 1 भाऊ आहेत. 2 बहिणी ट्विन्स झालेला, नंतर 3rd नंबर मी झाले. त्याच्यामुळे घरात थोडं निराशेचं वातावरण होतं. त्याच्यानंतर मग ते सुरुवात झाली आहे, तर त्यामुळे खूप फील व्हायला होतं. मग ते आईवडिलांनी मुलांना फील करून देऊन. मी माझ्या आईवडिलांना ब्लेम करत नाहीये, पण नॉर्मली असं होतं मराठी फॅमिलीमध्ये मुलांना जास्त इम्पॉर्टन्स असतं. पण असं करू नये असं तुमचं म्हणणं. तुमच्या घरात आता तुम्हाला मुलं आहेत की? 1 मुलगा. 1 मुलगा आहे. तरी पण मला असं वाटतं की मला 1 मुलगी व्हावी म्हणून. 1 मुलगी हवीच फॅमिलीमध्ये. असं वाटतंच आहे तुम्हाला? बरं वहिनी, आता हे झालं माहेर. सासरच्या बाबतीत काय? ते फॅमिलीमध्ये आलं तर माझी सासू खूप फ्रँक आहे, त्याच्यामुळे ते मला सुख खूप मिळालं. फ्रँक आहेत सासू म्हटल्यानंतर पटकन एखादी गोष्ट बोलल्या तर लागतं मनाला. स्टार्टिंगला थोडंसं वाटतं, फील व्हायचं. नंतर मग म्हटलं एकच सासू आहे आणि एवढा त्या मला फ्रीडम देतात, मग आपण काय नाही ऍडजस्ट केलं पाहिजे. मग आय एम युज टू. आता तुम्हाला कशात करिअर करायला आवडतं? ऍक्च्युली मला फॅशन डिझायनिंग करायचं होतं, पण ते 12th नंतर मग राहून गेलं. मग ग्रॅज्युएशन वडील बोलले पूर्ण कर, त्याच्यामुळे ते मग राहून गेलं. पण मिस्टरांना सांगितलं नाही की फॅशन डिझायनिंग करायचं? नंतर मग आफ्टर मॅरेज मग सगळं लाईफ चेंज झालं. काय झालं चेंज? मग संसार, मग लगेच मूल, मग सासू, हे ते, मग त्याच्यामुळे सगळं राहून गेलं. म्हणजे बऱ्याच गोष्टी आयुष्यात करायच्या राहून गेल्या. 3 तक्रारी करायच्या झाल्या लहानपणापासून आतापर्यंतच्या, तर कोणत्या करा? एक म्हणजे मुला आणि मुलींमध्ये फरक नाही केला पाहिजे. ओके. 2. सेकंड म्हणजे माझं फॅशन डिझाईन करायचं राहिलं. आणि 3rd म्हणजे आई वडील जॉब करतात, त्या आई वडिलांनी आपल्या मुलांकडे सेम लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे करिअर सांभाळून मुलांकडे पण लक्ष दिलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? असं वाटतं. आज आई बाबा आले? नाही, ते गावी आहे. गावी आहे. मिस्टरांना बोलतो घरी. वहिनींबद्दल 3 तक्रारी करा असं सांगितलं तर कोणत्या करा? रागवते लगेच, पटकन चिडतात, ते त्यांनी चिडायला नको. 1. वहिनी लक्षात येत आहे? माहिती आहे मला. नाही माहिती आहे ना, उद्यापासून मला आता बदल दिसले पाहिजेत. लगेच बघू नका रागाने. दुसरं बाकी ते व्यवस्थित आहे सगळं, फक्त रागवते हे जास्त देतं. म्हणजे हे एकच एवढं डेंजर आहे की काय विचारायला नको. पुढच्या 2 गोष्टी बोलायचं राहील, पुढे पोहोचतच नाही. बघण्याचा कार्यक्रम कुठे झाला माहितीये तुम्हाला? जोगेश्वरीच्या घरी. त्यावेळेला तुम्ही वहिनींना भेटलात, बोललात? फक्त असं बघितलं, बोललो आम्ही. काय नाही. का नाही? तुम्ही का नाही सांगितलं तुमच्या आई बाबांना की मला जरा 5 मिनिटं बोलायचंय वहिनींची? असं एवढं वाटलं नाही, सुंदर वगैरे होती, सगळं ओके होतं. कळलं वहिनी खरं कारण, त्यामुळे लगेच होकार दिला. म्हणजे आईकडून. पण बऱ्याचदा वहिनी म्हणजे ज्यांच्याशी लग्न ठरतं त्यांच्याशी मुलींनी आणि मुलांनी बोललं पाहिजे की नाही? तुम्हाला काय वाटतं? बोललं पाहिजे. बोललं पाहिजे. तुम्हाला बोलायला दिलं नाही सासू सासऱ्यांनी? म्हणजे तुमच्या आई बाबांनी? आम्ही फोनवर बोललो आम्ही असं, पण तेव्हा नाही बोललो आम्ही असं.
प्रत्यक्षात बोलणं झालं नाही आमचं. फक्त नॉर्मली जे आपण 4 चौघे येतात, बसतात, चहा पाण्याचा प्रोग्राम होतो तेच. बाकी बोलणं काही झालंच नाही आमचं. म्हणजे तसंच व्हायला पाहिजे होतं ना. तुम्हाला काय वाटतं? नाही झालं तर काय करू. नाही नाही, आता काही करू नका, आता छान चाललंय. पण एकंदरीत जी काही इतर लग्न ठरतात त्यावेळेला या गोष्टीचा विचार व्हायला पाहिजे ना. पाहिजे. हे वाटतं की नाही तुम्हाला? मला तर वाटतं झालंच पाहिजे. झालंच पाहिजे. हो. बरं, आता मी काही प्रश्न विचारणार. या प्रश्नांची उत्तरं तुम्हीच द्यायची. म्हणजे जो प्रश्न तुम्हाला त्याचं उत्तर तुम्ही द्यायचं, जो प्रश्न वहिनींना त्याचं उत्तर तुम्ही, आणि चौथा जो प्रश्न आहे तो दोघांनी मिळून पूर्ण करायचा. हा, प्रत्येक प्रश्नाच्या बरोबर उत्तराला 100 रुपये. तुमच्या फ्रीज मध्ये किती नारळ आहेत? हो शर 5. 5. उत्तर दिलं 5. किती आहे तो तुम्हाला माहिती आहे? नाही माहिती. तुम्हाला काय माहितच नसतं. त्याच्यामुळे उत्तर आहे त्याचं योग्य 4. त्यामुळे पहिलं उत्तर चुकलं. दुसरा प्रश्न तुम्ही सांगा. वहिनींचा रक्तगट कोणता आहे? बी पॉझिटिव्ह. बी पॉझिटिव्ह. अभिनंदन, हे बक्षीस मिळालं तुम्हाला. हे वहिनीलाच मिळणार. आणि वहिनी तुम्ही सांगा त्यांचा रक्तगट कोणता? ओ पॉझिटिव्ह. ओ पॉझिटिव्ह आणि बी पॉझिटिव्ह. त्यामुळे वहिनी नेहमी म्हणत असतात बी पॉझिटिव्ह. वहिनी, आतापर्यंत 200 रुपये तुम्हाला मिळालेत. आता हे जर उत्तर बरोबर आलं तर आणखी पैसे मिळणार. तुम्ही दोघांनी मिळून पूर्ण करायचे. म्हण पूर्ण करा. एक ना धड भाराभर चिंध्या. भाराभर चिंध्या. काय अर्थ आहे त्याचा? एक गोष्ट कुठलीही पूर्ण व्यवस्थित करावी. सगळं इकडे तिकडे हातपाय मारून नाही. असं तुमचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? एक काही कोणतेही पण काम एक काम धड होत नाही आणि आपण 1000 कामं आणखीन करून ती पूर्ण कामाची वाट लावून जाते. त्यामुळे जे काम आधी ठरवलंय तेच त्याच्यावरती करायचं. लक्ष केंद्रित करा. हे 300 रुपयाचं बक्षीस मिळालं. Thank you. अभिनंदन. मी उत्सुक आहे आता सासूबाईंशी गप्पा मारायला. नमस्कार. नमस्कार. सासूबाई, तुम्ही किती गप्पा आहात आज? नाही नाही गप्पा नाही तुम्ही बोललं पाहिजे. बोलणारच. मला ऐकायचंच आहे आज. मी बोलणार तुझ्या बरोबर. ह्याला बघायला जेव्हा तुम्ही गेला तर कुठे गेला होता? मी नाही बघायला गेले. तुम्ही बघायलाच गेला 3 नाही? मुली, मुलगा आणि पुतण्या बितण्या हे गेले. ते जाऊन आले. हा. आणि आल्यावर तुम्हाला काय सांगितलं? आपल्याप्रमाणे आहे. मुलगी चांगली आहे चांगले लगेच हुशार आहे. सांगितलं. हो. पण आता मी दोघांशी बोलत होतो तेव्हा त्या दोघांना बोलायलाच नाही मिळालं म्हणतात. म्हणजे मुलगा पण तसं बोलका नाही. चल दुसरी कशी पाठी लागतात हे करतात तसं नाहीये त्या. माझा मुलगा एकदम साधा हो, आहे. एकदम काय साधा करायचं आहे. काय करायचं मुलगा साधा आहे. नाही. मुली सूर पण चांगली आहे. तेच म्हटलं. काय हे लगेच बघा ना, लगेच सुनेची पण बाजू घेतली. अरे दोन्ही माझीच आहेत ना शेवटी. दोन्ही तुमचेच आहेत. हा. बर, मला सांगा 3 तक्रारी करायच्या झाल्या सुनेबद्दल, हो. हा म्हणजे अगदी प्रेमाने, तर कोणत्या कराव्या? काय ती बरोबर ठेवत नाही, आठवण नाही राहत तेवढे. काय आठवण तिला राहते? कसली आठवण नाही राहत. ही वस्तू इथे ठेवली ना तर ती उद्या विसरणार. काय होईनी असं करणार? हा, हे, बाकी काय नाही. पूर्ण घरभर शोधणं आणि नंतर मग त्या स्थानावर तिथे ठेवली चुकी असेल वस्तू. चला, म्हणजे एक विसर भोळेपणा विसर वेळ, हा. आवडत नाही सासूबाई. आवडत नाही दुसरं पण आता पावडरचा डबा उघडला ते झाकण लावायला ते विसरते हे करते असं असं काय असतं. समस्या आहे? पावडरचा डबा उघडला म्हणजे तर लावायला काहीच काहीच विसरते. पण बाकी चांगले सगळं हुशार आहे. कुठे 4 माणसाचा हुशार आहे हा, सगळं. हुशार आहे सगळं आहे. आणि तिसरी तक्रार असं मला असं नाव मिळालं पाहिजे असं हा. वागायचं. 4 असं. माणसात तू मेकअप कर, साडी छान makeup. कर, हे कर. मला ही हौस आहे. या निमित्ताने मी तुमच्या आईबाबांनाही सांगेन की लेकीने मन मोकळं जेव्हा केलं ना तेव्हा तुम्हाला दुखवण्याचा कोणताही हेतू नव्हता. तर आता मनातल्या मनात बघूया घरातले ओळखतात का. सासूबाई गाणं. सासूबाई गाणं गातात. ते सून असते. सासूबाई गाणं. ही डान्स करते. मी नाचते. कथकली. मी डान्सर. डान्सर. सासूबाई गातात. मी मला नाचायला आवडतं. अभिनंदन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1000 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन.